यानंतरचा आपला पुढचा मनोगत जे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत ते दिलीप काका नाईक निंबाळकर यांनी व्यक्त करावा असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. व्यासपीठावरील आदरणीय वक्ते आणि समोरचे माझे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सगळे मान्यवर, यांच्या उपस्थितीत मी बोलायचं म्हणजे मला खरं सांगायचं तर मी बोलणारा माणूस नाही, मी फक्त फिरणारा माणूस आहे, डोंगरदऱ्यात फिरणारा माणूस आहे आणि कागदावर लेखणीनं फिरणारा माणूस आहे. त्यामुळे हे संतुष्ट संकट हे माझ्या गळ्यात का घातलं हे मला काही कळत नाही अजून करते. पण तो संतोष ज्या ज्या वेळेला मला कविता पाठवत होता, व्हॉट्सअपवर पाठवायचा, कधी वाचून दाखवायचा, कधी लिहून द्यायचा, तर त्यावेळेला मला एक लक्षात येतं की हा जागल्याचं काम करतोय, म्हणजे समाजाला जागवतो, युवकांना जागवतोय, आजूबाजूच्या परिस्थितीचं भान आणून देतोय. तर ह्या जागल्याचं नावच मला स्पर्धा वाटलं की तो नेहमी लिहितो सन्याभू, असं संतोष ज्ञानेश्वर भूमकर असं, पण मला असं त्याचं नाव बदला सोडतो सदैव ज्ञानाचा भुकेला असं म्हणतो. अशा सदैव ज्ञानाच्या भुकेल्या माणसाचं पुस्तक जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचावं आणि त्यातून त्यांनी काही शिकावं, त्याच्यासारखं उभं राहावं या सदिच्छा व्यक्त करून मी येथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्याला जाणवलं असेल की साधी माणसं किती जमिनीवर असतात हे जर पाहायचं असेल तर आत्ताच्या वक्त्यांच्याकडे आपण पाहावं. यानंतरचं मनोगत आपल्या तालुक्यातील पत्रकार श्री धोंडीबा कुंभार सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आज खरं तर एक संतोष असा होतोय की संतोषच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मला बोलवलं. माझं कुठलंही योगदान नाही, पण बोलवल्याबद्दल मी सुरुवातीलाच आभार मानतो. व्यासपीठावर खरं तर दिग्गज मंडळी आहेत. लिमाई सरांशी आत्ताच मी बोललो, त्यांच्या गरुडमाची बसून मी कॅमल वॅबचा एक फोटो काढला होता आणि सकाळच्या पहिल्या पानावर तो लागला होता. मग ती झेंड्याची टीम त्यावेळेस येऊन गेली होती. पुस्तक प्रकाशनाच्या अनुषंगाने जर बोलायचं झालंच तर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की अनुभवांचा, निरागस अनुभवांचा, प्रामाणिकपणाच्या अनुभवांचा आविष्कार ज्या कवितेत होतो ती कविता सगळ्यांना भावते आणि तो अनुभव, ती भावना आम्हा सगळ्यांना नक्कीच जाणवते. संतोषच्या आत्ताच बोलण्यात आलं की सगळी वानर सेना आहे. आणि वानर सेना बऱ्याचदा नाही, आत्ता कायमस्वरूपी पोलिसांचं काम करणारे, पोलीस अधिकाऱ्यांचं काम करणारे, आणि ही यांना कठोर व्हावं लागणारे. पुस्तकाच्या शीर्षकाची त्याचं साधर्म्य दगड, आणि दगड हा कठीण असतो. या मुलांचंही जीवन तसं, म्हणजे नोकरी करताना कठोर होणं गरजेचं असणार आहे. पण ते कठोर होत असताना त्यांच्यातली संवेदनशीलता, जागी राहणं ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि त्या अंगानं आत्ताचा जो पुस्तकाचा शीर्षकाचा भाग आणि मुलांच्या घडवण्याचा भाग त्याच्याशी बरंचसं साम्य आहे. त्या अंगानं मी संतोषला शुभेच्छा देतो. बऱ्याचदा सगळ्यांना माहिती आहे की निसर्गाच्या बाप कुणी नाही असं म्हटलं जातं. निसर्ग हाच बाप. आणि मग संतोषचं निसर्गाशी खेळणं, निसर्गाशी संघर्ष करणं, निसर्गाशी एकरूप होणं, आणि त्यातून या सगळ्या अनुभवाला कवितेत बद्ध करणं
हा एक भाग झाला आहे. त्याला आलेले विविध संकट या सगळ्यांचा अनुभव देणं त्याच्यामध्ये शब्दबद्ध केलेला आहे. खरं तर मान्यवरांच्या आपल्या व्यासपीठावर जे मान्यवर आहेत त्यांचं बरंचसं योगदान संतोषच्या या पुस्तकांच्या माध्यमातून मान्य करावं लागेल. संतोषचे खरेखुरे शिल्पकार माझ्या शेजारीच बसलेले सपकाळ सर आहेत. सपकाळ सर मुख्याध्यापक असताना मी उपशिक्षक असायचो आणि मी सकाळमध्ये बातमीदारी करत असताना त्यावेळेस मलाही बऱ्याचदा, आता खरं तर ह्या गोष्टी सांगून आहेत काही गोष्टी, पण छोट्या छोट्या गोष्टीतून बरंचसं काही शिकायला मिळतं. मी एक बातमी तयार केली होती. रेमई सर, मी सांगायला हरकत नाही, मला MA मराठी असून सुद्धा MA मराठीला भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, समीक्षाशास्त्र सगळी शास्त्र होती आवर्जून घेतलेली. पण ज्यावेळेस बातमी तयार करताना एक वाक्य लिहावं लागलं मला. ते वाक्य असं होतं की वळकी नदीला प्रचंड पूर आला. सपकाळ सरांनी म्हणले प्रचंड शब्दाचा अर्थ पाहिला समजून घ्या. आता हे मला काय सांगायचं आहे, तर मला जसं सपकाळ सरांनी सांगितलं तसंच संतोषला वेगवेगळ्या वळणावर संतोषला घडवायचं काम सपकाळ सरांनी केलेलं आहे. संतोषनी आत्ताचे पुस्तक लिहिलेले दगडातील पाझर, त्या पुस्तकाला आणखी मोठं स्वरूप यावं, त्याच्यातला कवी कायमस्वरूपी जागा राहावा आणि त्यांनी आणखी मोठं पुस्तक लिहावं अशा सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी अगदी यथार्थ वर्णन आपल्या भूमकर सरांच्याबद्दल केलेलं आहे की अगदी या वानर सेनेला दगडासारखं राखड घडवायचं काम भूमकर सर करत आहेत. आम्ही जवळून सर्वजण अनुभवतोय. यानंतरचं आपलं पुढचं मनोगत आदरणीय गुलाबजी सपकाळ सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. आता थोडीशी अडचणच होते ना. एका बाजूने मुलगा म्हणायचं, दुसऱ्या बाजूने विद्यार्थी म्हणायचं आणि त्यात यांचा हा व्यवसाय पोलिसाचा. रामदास कुठे? रामदास मी दुसऱ्यांदा पथ्य मोडतोय ना इथे. मी गेले 12-13 महिने असं ठरवलं होतं की स्टेजवर बसायचं नाही आणि स्टेजवर बोलायचं नाही. आज मात्र पहिली भीड जी मोडली ती मी सांगणार नाही. ते मुद्दाम सांगण्यासारखी नाही. आणि दुसरी आजची पण ठीक आहे, कधीतरी आपल्याच मुलांचं आपल्या समोर झालेलं आपल्या लोकांसमोर कौतुक हे भारावून जातं आणि त्या दृष्टीनं मी बोलणार आहे. मी बोलणार नाही. मी काल परवा एक पुस्तक वाचलं सर, इंग्रजी होतं, त्यामध्ये 6 ओळी होत्या. त्याला कविता म्हणा किंवा गद्य कविता म्हणा, त्या ओळी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. एवढंच माझं भाषण असेल. तो म्हणाला मला कविता फार आवडते. संतोष तुरा नाही हा. नंतर मला जो तेव्हा दिसला कविता वाचताना, तर तो दुसऱ्याच्या कविता वाचत नव्हता, स्वतःच्या पुस्तकात तोंड खुपसून बसलेला. नंतर असाच एक जण म्हणाला मला पाऊस फार आवडतो. नंतर एक जण मला म्हणाला मला पाऊस फार आवडतो. नंतर जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा तो छत्री खाली लपलेला. आणखीन एक जण भेटला मला अशाच अवस्थेत, गळ्यात खांद्यावर शबनम अडकवलेली, इकडे तिकडे पाहणारा. त्याला मी म्हणलं तुला काय आवडते रे? तो मला म्हणाला मला थंडी फार आवडते.
तो म्हणाला मला थंडी फार आवडते, पण नंतर जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा तो गोधडी घेऊन लपेटून बसलेला, शाल पांघरून बसलेला दिसला. तुम्ही काय अर्थ घ्यायचा आहे तो घ्या. काय चांगलं काय वाईट यासाठी नाही, पण हे काव्य किती वेगळ्या पद्धतीचं आहे बघा. माझं नाही आहे ते, अस्सल इंग्रजी आहे ते. फक्त मी भाषांतर इंग्रजीतही सांगू शकतो, पण आता आपल्या सर्वांच्यासाठी मी ते मराठीमध्ये सांगतोय. नंतर मला एक जण असाच भेटला, तो जरा तरेवाईकच होता. म्हणजे पहिल्या कवीसारखा नव्हता, वेगळाच होता. तो म्हणाला मला सूर्यप्रकाश फार आवडतो, फार आवडतो सूर्यप्रकाश मला. आणि जेव्हा मी पाहिलं तेव्हा तो सावली शोधत होता. जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा तो सावली शोधत होता. माणूस बोलतो एक आणि करतो एक. असाच आपल्यापैकी एक जण मला नंतर भेटला. वाईट नका वाटून घेऊ. असाच मला एक जण भेटला. तो मला म्हणाला की माझ्या बायकोवर खूप खूप माझं प्रेम आहे. नंतर जेव्हा मी त्याला पाहिलं, जेव्हा त्याच्याशी मुद्दाम संवाद साधला, तेव्हा हे महाशय बायकोवरील त्याच्या जीवापाड प्रेमाचं कौतुक करत होता, फक्त कौतुक करत होता. कविता माझी संपली. म्हणजे मी जे वाचलं, जी मला भावली कविता, ती तुमच्या पुढे दाखवली. मला जास्त बोलायचंही नाही, आज आग्रह मोडता येईना म्हणून मी बोललो. तुम्हा सर्वांचं, व्यासपीठावरील मान्यवरांचं मी आभार मानतो. धन्यवाद. खरं म्हणजे आपण जी कविता सादर केली याला अगदी विरोधाभास असणारी अशी आपली वानर सेना आहे. खरं म्हणजे ऊन तापत असताना हे सूर्याच्या सावलीमध्ये अभ्यास करतात, व्यायाम करतात. कडकडीत थंडी असताना हे मैदानावरती भल्या पाठी 5 वाजता आपला वर्कआउट करत असतात. अशी विपरीत वागणारी ही सगळी मंडळी आहेत. यानंतरचं आपलं पुढचं मनोगत निसर्गप्रेमी श्री पाटील सर करतील. मी सुनीलजी पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. पीठ उपस्थित ग्रंथप्रेमी, खरं तर संतोष सरांचा फोन आला की आधी युवा शक्ती प्रेरणा केंद्राकडे यायचं आहे, कुठलाही कार्यक्रम असो, तर ते सर्व कामं बाजूला ठेवून प्रथम इथं यावं वाटतं. गेले 6-7 वर्षापासून मी त्यांची धडपड पाहतोय. आपणही पाहतात किती कष्ट घेतात. आणि मला खात्री आहे ही प्रत्येक कविता त्यांची मनातून आणि योग्य ती आलेली आहे. असं कुठेही हे मनापासून आलेली कविता आहे ती, ते जगलेली कविता असणार आहे. ही कविता संग्रह प्रकाशित करण्यासाठी नीम ट्री पब्लिकेशनने जे काही प्रयत्न केले ते नक्कीच भूषणव आहेत. आणि हा कविता संग्रह ज्यांनी प्रकाशित करण्यासाठी ज्यांनी सहाय्य केलं त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण कविता बऱ्याच वेळा व्हॉट्सअपवर येते, तेवढ्यापुरती राहते. तर पुस्तक रूपात आलेली आहे, ती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि नक्की खात्री आहे की त्याचं सर्व काव्यरसिक आनंदात स्वागत करतील. संतोष सरांना या पुढील लेखनासाठी सदैव लिहित राहा एवढी शुभेच्छा देतो. आणि आपण इथं मला बोलवलं याबद्दल धन्यवाद देतो. धन्यवाद सर. यानंतरचं पुढचं मनोगत आपल्या तालुक्यातील लेखक अनिलजी तापकीर सर करतील. नमस्कार. खरं तर मी वक्ता नाही आहे सर, त्यामुळे लिहून आणलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे मान्य अध्यक्ष, व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि इथे उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, खरं तर मला बोलायची बिलकुल सवय नाही आहे. आत्ता थोडासा मी बोलायचा प्रयत्न करायला लागलो आहे, कारण की काही कार्यक्रमांना बोलवणं येतं, त्यामुळं थोडंसं बोलायला शिकतोय आता. आणि आपल्या लोकांच्यात, या दिग्गजांच्यात शिकायला मिळतंय बोलायला, त्यामुळं एक हे होतं आहे,
थोडंसं गडबड होईल, माझी चुका होतील थोड्याफार, सगळी आपलीच मंडळी आहेत, तर सर्व समजून घेतील. मला कविता लेखन करायची आवड आहे आणि कथाही माझ्या काही प्रकाशित झालेल्या आहेत. तसं पाहिलं तर सर, मी एक साधा शेतकरी आहे. शेतात नांगर आणतो, कधी खुरपण्या करतो, भात लागवड करतो. माझं शिक्षण म्हणजे मी 10वी नापास आहे, पण वाचनाच्या वेळाने मला कुठंतरी घडवलं. कवी आणि लेखक म्हणून आज समाजापुढं मला थोडंसं आणलेलं आहे. आणि आत्ता सर्व मान्यवरांचं इतकं सुंदर भाषण झालेलं आहे, त्यांच्यापुढं मी काही बोलणं म्हणजे काजव्याने सूर्याला काहीतरी सांगणं अशा प्रकारचं ठरेल. शेती करून मी आता एक कॅब चालवत असतो आणि कथा कविता माझे 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. एक गुरुमाऊली म्हणून चरित्रग्रंथ आहे आणि नुकताच गेल्या मार्च महिन्यामध्ये शिववंदन, शिवभक्तीवर आधारित गीत आणि थोडंसं बोधप्रत लेखन त्या शिववंदन पुस्तकातून झालेलं आहे. खरं तर माझा परिचय आज जास्त देणं योग्य नाही आहे, कारण की आज उत्सव मूर्ती आहे आपल्या मुळशी तालुक्याचे भूषण, मुळशीरत्न श्री संतोषजी बुमकर सर. आज एका गीताची मला आठवण येते. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळर आणि खडकात. एखादं बीज चांगल्या पद्धतीने जर अंकुरायचं असेल तर माती भुसभुशीत सुपीक लागते. पण हा चमत्कार घडलाय माळर आणि खडकात. हा चमत्कार घडून आणलाय संतोष बुमकर यांनी, कारण त्यांची लहानपणापासूनची परिस्थिती किंवा लहानपणापासूनचं सर्व हे मी पाहिलेलं आहे. खरं तर संतोषला आवं जावं किंवा आदरपूर्वक बोलायला जीभ अडखळते माझी. वयाने तो तर लहान आहेच, पण याआधी मी त्याला कधी पाहिलं असं 7वी 8वीत असताना. त्याच्या पुढे एक कंपनी होती, त्या कंपनीत मी कामाला होतो आणि आम्ही क्रिकेट खेळायचो मधल्या वेळेमध्ये. मला डबल शिफ्ट जर लागली तर त्यावेळेस संतोषची आई मला जेवण द्यायची. त्यांची परिस्थिती अतिशय जवळून पाहिलेली आहे. तिथल्या बुमकर सगळेच, रामचंद्र बुमकर असतील, त्यांचे चुलते संतोष बुमकर असेल, बाळू बुमकर असेल, संतोषचे वडील ज्ञानेश्वरजी बुमकर, अतिशय प्रेम लावलं त्यांनी मला. मी 2 वर्षच त्या कंपनीमध्ये होतो, त्यामुळं माझ्या नजरेसमोर संतोष अजून लहानच आहे. त्यामुळे मी एकेरी बोलतोय. खरं तर पद मोठं आहे त्यांचं तालुक्यातील. आमचं म्हणजे सगळं भूषणावं आहे, आम्हाला भूषण आहे ते तालुक्याचे. तर आता थोडंसं सांगायचं म्हटलं तर त्यांच्या कर्तृत्वाला तर सलाम आहेच, पण आज जे हे मैदान आहे हे केवळ म्हणजे मला तर असं वाटतं की हे एक गुरुकुल आहे. पूर्वी ऋषीमुनी ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना आश्रमात नेऊन घडवायचे, त्याप्रमाणे संतोषने या मैदानावर, तुळजाभवानी मातेच्या या मैदानावर आपल्या तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना घडवतात. हे नक्कीच पुढच्या पिढीसाठी, आम्हा सगळ्या तालुक्यातील लोकांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. ज्याप्रमाणे एखादा मूर्तिकार मूर्ती घडवतो त्यावेळेस त्याच्या समोर अतिशय ओबडधोबड दगड असतो. मूर्तिकार प्राणपणाने म्हणजे अतिशय मन लावून मूर्ती घडवण्याचं काम करतो. त्याप्रमाणे संतोष या तालुक्यातील किंवा अन्य इतर तालुक्यातून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना घडवून सुंदर मूर्तीमध्ये रूपांतर करायचं काम संतोष करतोय. मी तर आजच्या या कविता संग्रहाच्या प्रकाशनासाठी संतोषला मी खूप शुभेच्छा देईलच, पण माझी एक आग्रहाची विनंती आहे की संतोषनी आत्मचरित्र लिहायला घ्यावं. मोठी गोष्ट आहे ती, पण ही तालुक्यातील व अन्य कुठल्याही याच्यातले बाकीच्या तालुक्या म्हणा किंवा समाजातील सर्व लोकांना संतोषचं चरित्र, कारण मी लहानपण पाहिलेलं आहे. उरसामध्ये सरबत विकणारा संतोष आहे लहानपणीचा. तर त्याचे ते जे लिहिल तो त्या आत्मचरित्रातून त्या पुढच्या पिढीसाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे. आणि आपल्या मुळशी तालुक्यातला हा पहिला पुस्तक प्रकाशन सोहळा आहे. मला तरी वाटतं याआधी मुळशी तालुक्यात मुळशी तालुक्यातल्या लोकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, पण प्रकाशन सोहळा तालुक्यातच ठेवला हा संतोषचा आग्रह होता आणि हा अतिशय पहिला सोहळा आहे. माझी 2 पुस्तकं झाली, पण मला काही कारणास्तव पुण्यात विमाननगरला सिम्बायसिस कॉलेजमध्ये गुरुमाऊलीचं प्रकाशन झालं आणि शिववंदनचं प्रकाशन चिंचवडला झालं. तर माझं एक निश्चय आता आहे की ज्यावेळेस तर मी माझं पुढचं पुस्तक येईल त्यावेळेस मी मुळशी तालुक्यातच त्याचं प्रकाशन ठेवणार आहे. थोडंसं मुळशी तालुक्याचा अभिमान प्रत्येकाला आहेच. तर या
याविषयी एक 4 ओळी लिहिलेलं आहे. आता दिग्गजांसमोर मी बोलणं तसं योग्य ठरणार नाहीये, पण मोडक्या तोडक्या समजून घ्या. एक माझी भावना आहे त्याप्रती. कायमच आम्हा, कायमच अभिमान आम्हा आमच्या मुळशी तालुक्याचा, इथल्या मातीला पावन स्पर्श झालाय छत्रपती शिवरायांचा. कायमच अभिमान आम्हा आमच्या मुळशी तालुक्याचा, इथल्या मातीला स्पर्श झालाय शिवछत्रपतींचा. मर्द रांगडेपणा भरलाय मुळशीच्या कणाकणात, मर्द रांगडेपणा भरलाय मुळशीच्या कणाकणात. शिवरायांचे विचार रुजलेत इथल्या प्रत्येकाच्या मनामनात, शिवरायांचे विचार रुजलेत इथल्या प्रत्येकाच्या मनामनात. कुस्ती आहे येथे तालुक्याची शान, कुस्ती आहे येथे तालुक्याची शान. कीर्तनकारही घडलेत येथे कितीतरी महान, कीर्तनकारही घडलेत इथं कितीतरी महान. बैलगाडी आणि शेती, बैलगाडा आणि शेती तरुणांची आहे पसंती, बैलगाडा आणि शेती तरुणांची आहे पसंती. शिक्षणातही नाही मागे कित्येक उच्च पदे भूषवती. ज्याप्रमाणे कुस्ती, बैलगाडा, शेती यामध्ये आपला सगळा तालुका रममान आहे, पण उच्च शिक्षणातही आपल्या तालुक्यातून भरपूर लोक आज परदेशात, काही स्थायिक आपल्या देशात राहूनही काही चांगल्या पदावर आपल्या तालुक्यातील मुलं कार्यरत आहेत. वाटेल स्वभाव कडक मुळशीवासियांचा जरा, वाटेल स्वभाव कडक मुळशीवासियांचा जरा, पण नीट पाहिलं तर दिसेल अंतकरणी प्रेमाचा झरा. स्वराज्यासाठी लढलीत येथील कित्येक घराणी, वारकरी संप्रदाय आमचा दिसेल तुळस अंगणी. असं हे मुळशीविषयी थोडक्यात मी मुळशीविषयी मनोगत व्यक्त केलेलं आहे. तसं पाहिलं तर प्रत्येकाच्या आतमध्ये एक कवी असतोच. या आजच्या काव्यसंग्रहासाठी मी एक 4 ओळी बोलतो. प्रकाशित होत आहे आज काव्यसंग्रह दगडातला पाझर, प्रकाशित होत आहे आज काव्यसंग्रह दगडातला पाझर. शब्दरूपांनी अवतरलाय भावभावनांचा सागर. धाडसी खाक्या वर्दीतही, म्हणजे खाक्या वर्दीतून कवी मन असणं हा थोडासा विरोधाभास आहे, पण संतोषला ते सर्व उपजत कुठून तरी म्हणजे मिळालेलं आहे. धाडसी खाक्या वर्दीतही कवी मन फुलत गेले, अप्रतिम शब्द सुमनानी पुस्तक रूपाने भरले. माणुसकी आणि समानता विचार रुजवी काव्यातून, ध्येय गाठण्या मिळे प्रेरणा सकारात्मकता वाचनातून. आता संतोषच्या कविता मला फार वाचायला भेटल्या नाही. पुस्तक ज्यावेळी त्यांचा फोन आला त्यावेळेस त्यांच्या दुटीमुळे आणि याच्यामुळे पुस्तक माझ्यापर्यंत पोहोचलं नाही, पण त्यांनी एक 2-3 कविता मला आल्या होत्या त्यांच्या. तर त्या वाचण्यातून लक्षात आलंय की संतोषच्या प्रत्येक काव्यातून माणुसकी आणि समानता, भेदभाव नाही आहे बिलकुल. आणि कविता वाचल्यानंतर जे मनावर सकारात्मक भाव निर्माण होतात ते प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक वाचणाऱ्याला ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा देणारे आहेत. आता पुढच्या कडव्यात मी त्यांच्या त्या कवितेचं एक वाक्य घेतलेलं आहे. मानवता धर्म आमचा का पेरावी जातीची शेती, का पेरावी जातीची शेती हे संतोषच्या कवितेतून आलेलं हे आहे. मी मावळा शिवरायांचा, राजे आमचे छत्रपती. तर भेदभाव न करता, जातीभेद किंवा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता समानता आणि मानवता हा धर्म संतोषने त्याच्या काव्यातून आपल्या समोर मांडलेला आहे. या पुस्तकातून माझ्याकडे पुस्तक उपलब्ध नसल्यामुळं थोडक्यातच बोलता आलं, तरी पण मी फार वेळ घेतलेला आहे. तर मी पुढची एक कविता दिलेली आहे, तर ती वाचनासाठी नाही, मी संतोषला नंतर पाठवीन. मला नावातून कविता रचना करण्याचा फार छंद आहे. मी आत्तापर्यंत प्रतिलिपीवर सर माझं 1211 म्हणजे काय, त्याच्यामध्ये 1100 कविता आणि बाकीच्या कथा प्रसिद्ध आहेत. प्रतिलिपीवर 8 लाख वाचक आहेत माझे. तर माझं स्पेशालिटी म्हणजे कवितेसाठी जर असेल तर मला नावातून कविता करायची फार छंद आहे. फेसबुकवर तालुक्यातल्या लोकांनी पाहिलं असेल की मी नावात कविता करतो, फेसबुकवर टाकत असतो. तर ती संतोषच्या नावातही मी कविता बनवलेली आहे. प्रत्येक वळीचं पहिलं अक्षर वरून खाली वाचत आल्यानंतर संतोष भूमकर हे नाव साकारतं. तर ती कविता मी पटकन वाचून दाखवतो. संत विचारांची रुजवण झाली लहानपणी, तोषले अवघ्या कुटुंबीय चिमुकले पावले अंगणी. षडज जीवनाचे शिकले आई वडिलांच्या संस्कारातून. जसे 6 स्वरांना आपण षडज म्हणतो,
तर जीवनाच्या विविध क्षेत्रामधून जे संस्कार आईवडिलांच्या ह्याच्यातून घेतलेले आहे संतोषनी षडज जीवनाचे शिकले आईवडिलांच्या संस्कारातून भूमिका विविध नात्यांच्या दिसे आचरणातून मवाळ मऊ मेना होणी प्रसंगी कठीण वज्रासम. आता किती मवाळ आहे संतोष आणि किती कठीण आहे हे आपल्या सगळ्यांपेक्षा त्यांच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना माहीत असेल की शिस्तबद्धसाठी संतोष किती कठोर आहे आणि तितकंच आई वडिलांचं प्रेम देण्याबाबतीतही किती मवाळ आहे हे सगळे विद्यार्थ्यांनी त्याचा अनुभव घेतलेलाच असेल. मवाळ मऊ मेना होणी प्रसंगी कठीण वज्रासम कर्तव्यपूर्ती स्वप्नपूर्तीसाठी गाळी तसे घाम. रजने आणि दिन समान त्यासी कर्मात आहे राम. म्हणजे आपल्या कर्मात राम पाहिलाय संतोष भूमकर यांनी. आणि जास्त काही बोलत नाहीस संतोषला त्याच्या पुढील लेखनासाठी समाजसेवेच्या कार्यासाठी आणि सरकारी सेवेसाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या सर्वांच्या समोर मुळशीतील अजून एक शीघ्र कवी आपल्या सगळ्यांना लाभलेले आहेत. मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना उपस्थित जे मंचासमोर जे आपले पाहुणे आहेत श्रोते आहेत मी त्यांना विनंती करतो की आपल्यापैकी जर कुणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी आपलं मनोगत आवर्जून व्यक्त करावं. कविताबद्दल काही बोलायचं असेल तर निश्चितपणानं आपण व्यासपीठावर येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रमुख पाहुण्यांच्या वतीनं आपलं शेवटचं मनोगत पॉडकास्टर आवाजांची जादू असं ज्यांना म्हटलं जातं ते श्री नचिकेत शिरे सर मी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मगाशी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ज्या शिवगर्जनेनं झाली ती स्वरा कुठं आहे बरं? स्वरा स्वरा इकडे. स्वरा नितेश पाटील हिला आदरणीय गुलाब सपकाळ सरांनी एक छोटीशी भेट दिली. मी ते लिमे सरांच्या वतीनं स्वराला देतोय. ये लवकर बघ दे. आदिशक्ती तुळजाभवानी व्यासपीठ आणि उपस्थित सगळे. मी काही एक पॉडकास्टर किंवा लेखक म्हणून बोलत नाही आहे. एक सर्वसामान्य माणूस म्हणून एक फक्त माझा अभिप्राय देण्यासाठी इथे आलेलो आहे. कविता लिहिणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे कारण कविता म्हणजे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त भाव आणि मग त्याच्यासाठी शब्दसंग्रह खूप दांडगा हवा. खूप बरेचदा असं होतं की क्लिष्ट शब्द अवघड शब्द असे येऊन मग ती कविता निर्माण होते. पण दगडातला पाझर या कविता संग्रहातल्या ज्या कविता मी सगळ्या वाचलेल्या आहेत एकही शब्द असा नव्हता की त्याचा अर्थ मला माहिती नव्हता. त्याच्यामुळे सर्वसामान्यांना कळणाऱ्या शब्दातनं कविता तयार झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने ते पुस्तक वाचून त्याचा आनंद घेऊ शकतात असं ते कविता संग्रह आहे. त्यामुळे नक्की सगळ्यांनी वाचावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि संतोष सरांना मनापासून शुभेच्छा पुढील प्रवासासाठी. धन्यवाद. तर वाचकांच्या वतीनं कोण येत आहे? मी आवर्जून उल्लेख करतो माझे मित्र आणि सरांचे देखील मित्र पंढरनाथ उंडाळे इथं उपस्थित आहेत. वाचकांच्या वतीने त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम सर्वांचे आभार आणि सर आपलेही खूप खूप आभार. हे आपण इतकं छान मोठं एक पुस्तक कविता संग्रह जो आपण प्रकाशित केला तो खरंच खूप सुंदर आणि छान आहे. त्यातल्या कविता इतक्या मार्मिकाने हृदयाला पोचणारे आहेत की ते खरोखर त्याचा उल्लेख करणंही फार अवघडच काम होतं आहे. त्यातली कविता जी होती एक माफी नावाची तर त्याने आपल्या पत्नीची माफी मागितलेली ती कविता आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. त्यामध्ये जे आपण बाहेर असतो किंवा काय त्यातला जे मनातला आतला उल्लेख होता तो सरांनी खूप कवितेच्या मार्फत चांगल्या पद्धतीने सादर केला आहे. आपली अशीच अजून अनेकानेक कविता याव्यात ह्याच या वाचक या ह्याच्यातनं आपला पुढं हे करतो. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या या आजच्या कार्यक्रमास
सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक आदरणीय मस्के साहेब सपत्नीक उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी पुढं मंचासमोर येऊन स्थानापन्न व्हावं. वाचकांच्या वतीनं यानंतरचं मनोगत आदरणीय पवार सर करतील. सर्वांना नमस्कार. खरं तर व्यासपीठावर माझेच स्वतःचे 2 गुरु असताना त्यांच्यासमोर माझ्याच छोट्या भावाचं कौतुक कशा पद्धतीने करावं हे सुचत नाही. कारण ज्यावेळेस मुळशीमध्ये पहिल्यांदाच सैनिकी शाळा आली होती आणि ज्यांच्याबरोबर माझा पहिला परिचय झाला आजही माझ्या स्मरणात आहेत असे आदरणीय गुरुवर्य श्री गुलाबरावजी सपकाळ सर आणि दुसरे गुरु जे निसर्गप्रेमी आहेत असे हाडाचे पत्रकार आहेत आदरणीय आबा अर्थात दोंडीबाजी कुंभार सर, ज्यांना जपानमधला सर्वांना माहिती नसेल कदाचित म्हणून आवर्जून सांगतो या ठिकाणी, जपान या देशाचा त्यांना पर्यावरणातलं उत्कृष्ट असा अवॉर्ड सरांना मिळालेला आहे काही वर्षांनी. अशा ह्या गुरूंसमोर बोलायचं खरं तर धाडस होत नाही, परंतु मित्रवर्य असणारा लहान भाऊ असणारा आदरणीय संतोष जी भूमकर सर, सगळे अवघड आहे परिस्थिती, काय सांगावं नेमकं. मित्र म्हणावं, खाकी वर्दीतला खाकी पॅटर्न मुळशीचा राबवण्याचा संकल्प केलेला एक अधिकारी म्हणावं का जवळचा सखा, कारण अनेक रूपांमध्ये तो सतत वावरत असतो या परिसरामध्ये आणि सांगायला हरकत नाही आदिशक्तीचा त्यांना आशीर्वाद लाभलेला आहे, त्याच्याशिवाय हे एवढं शक्य होत नाही. हा जो कविता संग्रह आहे मित्रा, खरंच माफी मागतो, महिन्यापूर्वी घरी माझ्याकडे येऊन ही पुस्तकं दिलेली होती. आईने कौतुक केलं होतं वळून, त्यावेळेस अक्षरशः मन भरून आलं होतं की कष्टाचं चीज झालं. परंतु तेव्हापासून आजपर्यंत खरं सांगतो एकदाही वाचणं झालं नाही. प्रामाणिकपणे सांगतो, शिक्षक आहे, खोटं बोलू नये. वेळेची मर्यादा थोडंसं लक्षात घेता थोडक्यात, कारण शिक्षक असा असतो एकतर तो 30 मिनटं किंवा 50 मिनटं बोलल्याशिवाय थांबत नाही, कारण भावनाच इतक्या उचंबळून आलेल्या की खऱ्या अर्थाने ये हृदयचे ते हृदय पोचवण्याचं काम या कवितेच्या माध्यमातून संतोष सरांनी आपल्या सर्वांसाठी केलेलं आहे. प्रत्येक दिवस जगण्याचा त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे आणि म्हणून हे सगळं येतं या ठिकाणी. सकाळी फोन आला की काही झालं तरी आज यायचंच आहे, काही सांगायचं नाही. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने 9:45 वाजता पुस्तक वाचायला बसलो आणि 11:15 वाजता पूर्ण केलंच. म्हणजे एका बैठकीमध्ये 51 वर्षाचा झालोय मी आता विद्यार्थी शिक्षक म्हणून या ठिकाणी संतोषची आपल्याला जाणवतात. खरं तर संतोष सरांची माझी ओळख रामदास भाऊच्या माध्यमातून बचत गटामध्ये असताना झालेली होती. त्यावेळेस नुकतंच पोलीस प्रशिक्षण त्यांचं म्हणजे पोलीस म्हणून कार्यरत होते आणि 2017 नंतर उपनिरीक्षक आणि आज आपल्याला माहिती आहे 6 महिन्यापूर्वीच पोलीस निरीक्षकपदी त्यांची निवड झालेली आहे. आणि कदाचित सांगायला अभिमान वाटेल मला किंवा अपेक्षाही आहे, पुढचा जो कविता संग्रह मोठा असेल तो याच्यापेक्षा एक पायरीवर झालेली असेल. असिस्टंट कमिशनर असतील, पोलीस निरीक्षक असतील, म्हणजे त्याच्यावरची जी पोस्ट असते सर मस्के सर सांगू शकतील त्या पोस्टबद्दल, तर नक्कीच असेल, कारण दोन्हींचं साधर्म्य घेऊन हा व्यक्ती पुढे चाललेला आहे. हा कविता संग्रह खरोखरीच अद्भुत आहे, ज्याचं वर्णन केलं काय नाही या कवितेमध्ये. सर्वांसाठी म्हणजे अगदी घरापासून आईपासून ते समाजापर्यंत सगळं काय आहे. म्हणून मी सांगितलं 42 व्यक्तिमत्व याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यात पहिली जी कविता आहे शिवजयंती, तर ही शिवजयंतीच नाही तर कोणतीही जयंती या पुढच्या काळामध्ये आपल्याला जर साजरी करायची असेल तर या शिवजयंती या कवितेचा आपण आधार घेतला पाहिजे, तर ती खऱ्या अर्थाने जयंती ही साजरी होणार आहे आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये. आणि हा आदर्श वस्तुपाठ हा समाजाला सरांनी दिलेला आहे. भाग्यलक्ष्मी, तो माणूस, पोलीस पत्नी, माझी माय, माझे प्रेम अर्थात खाकी, 24 तास रात्रंदिवस फक्त वर्दीचा ध्यास घेतलेला,
हा युवक हा सर्व मुळशीकरांसाठी आदर्श आहे, प्रेरणा आहे. मला जास्त 42 मध्ये भावलेली जी कविता आहे सर, नको नको मध्ये कसा होकार आहे, कितीही केले काम चांगले कौतुकाची अपेक्षा करू नको, कितीही केले काम चांगले कौतुकाची अपेक्षा करू नको, आठवण तुझी कोणी काढावी आस जीवा कधी लावू नको, आठवण तुझी कोणी काढावी आस जीवा कधी लावू नको. अशा प्रकारचं म्हणजे जे काम करायचं तीच भावना प्रत्येक कृतीमधनं त्यांच्या दिसत असते. हे मी जे केलं हे सगळं मी नाही केलेलं, हे समाजाने केलेलं, माझ्या मित्रांनी केलेलं, हे सर्व घडवत असताना आज आदिशक्ती युवा प्रेरणा केंद्र मोफत प्लस पोलीस प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी चालतं. तर ह्याचं संपूर्ण श्रेय ते स्वतःकडे कधीही घेत नाहीत, ते इतरांकडे देतात. खरं तर कविता वाचनापलीकडचा हा थोडासा अवांतर विषय, पण तो सांगणंही गरजेचं आहे की ज्या वेळेस काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली तर स्वतःहून गडचिरोली सांगितलेलं त्या माणसाला आवडणार नाही आहे, माझ्या मित्राला खरोखरच आवडणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. खास करून हे समोर जे बसलेले त्यांनी उल्लेख केला वानर सेना, त्यांच्यासाठी त्यांना माहिती असणं गरज आहे की आज तुम्हाला इथे ज्या काही सुविधा मिळतात त्याच्यासाठी ही व्यक्ती किती रात्रंदिवस धडपडते, योग्य वेळी पुन्हा एकदा आठवण करून देईलच तुम्हाला. आणखी एक कविता खूप आवडली, विनंती सख्या सोयऱ्यांना. ही जी काही कविता आहे खरोखरच आहे की एकदा सरणावर गेल्यानंतर फार कौतुक करतात लोक की तो चांगला होता, त्याने काय काय केलं समाजासाठी. त्यापेक्षा जिवंत असतानाच कौतुक करा ना, चुकत असेल तर कान धरा, पण जे काही चांगलं केलं त्याचं चांगलं तरी म्हणा, सांग स्वतःलाच. म्हणजे प्रोत्साहन, मोटिवेशन स्वतःचं स्वतःला द्यायचंय. काय चुकतोय आपण, काय बरोबर आहे हे स्वतःलाच विचारायचंय. एक ताट एक वाटी हे सर्व लिहित असताना आपल्या मित्रांना देखील ते विसरलेले नाही आहेत. म्हणजे सगळं आजूबाजूचं जे काय आहे संचित हे त्यांनी या कवितेतनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आयुष्य माझे कुठे सुरू कुठे थांबले, संकल्पही केला की नेमकं कुठे थांबायचंय हे ठरवलंय, पण त्याचा संकल्प इतका मोठा आहे की या मुळशीतली ही जी काही माणसं आहे ना, यातलेच काही पुढं भविष्यामध्ये मोठे ऑफिसर झाल्याशिवाय, IG झाल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाही, हा देखील संकल्प आहे. अशा प्रकारच्या कवितेतनं सरांचं आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं. माझं आवडतं वाक्य, संघर्ष टाळले तो विजय निश्चित आहे. आणि आत्ताशी ही सुरुवात आहे, अजून पुढं भरपूर काही त्यांच्या हातून हे घडणार आहे. नुसत्या कविताच नाही तर अनेक अधिकारी जसे घडत जातील तसे त्यांच्या अनुभवांनी समृद्ध होत जाऊन कविता देखील तेवढ्या समृद्ध होत जाणार आहेत अशी मला नक्की खात्री आहे. त्यांचीच असणारी आवडती कविता या ठिकाणी त्याचं वाचन करतो आणि मी थांबतो. बोलण्यासारखं पुन्हा एकदा सांगतो, खूप काही आहे. शिवजयंती, थोडासा प्रेक्षकांमधनंच एक आग्रह झाला की आपण सर तीच या निमित्तानं त्याचं वाचन करावं. मी माझ्या शिवबाचा मावळा मला तमा नाही मृत्यूची, मी माझ्या शिवबाचा मावळा मला तमा नाही मृत्यूची, मार्ग निवडला प्रगतीचा सावळा, मार्ग निवडला प्रगतीचा सावळा, नव्हती ती वाट माझ्या नित्याची, नव्हती ती वाट माझ्या नित्याची, निंदेच्या निखाऱ्यावर चालावं लागेल तयारी हवी सोसण्याची. हे सगळं करत असताना समाजात जसं चांगलं सांगणारे असतात तसे पाय ओढणारे देखील असतात आणि आपल्या माणसांमध्ये थोडाफार हे दुर्गुण आहेच आहे. तरी देखील ते सर्व बाजूला ठेवून सरांचं हा संघर्ष सुरूच आहे. तयारी हवी सोसण्याची, तयारी हवी सोसण्याची, माझ्या राजांनी सोसल्या यातना, बांधिले तोरणे स्वराज्याची, माझीही असावी तयारी, माझीही असावी तयारी, विचार फुले पुजावी त्या तोरणांची, मी माझ्या शिवबाचा मावळा मला तमा नाही मृत्यूची, मी माझ्या शिवबाचा मावळा मला तमा नाही मृत्यूची. धन्यवाद सर, पुन्हा एकदा शुभेच्छा या सर्व पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद. धन्यवाद पवार सर. कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना आपल्याला कार्यक्रम वेळेतच उरकायचा आहे, आपली जी नियोजित वेळ आहे त्या वेळेतच संपवायचा आहे. पण तत्पूर्वी सरांनी आठवण करून दिल्याप्रमाणे मी संतोष सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या 2 कविता आपल्यासमोर सादर कराव्यात. पण त्या अगोदर आता जे आपले पोलीस निरीक्षक श्री म्हस्के साहेब आलेले आहेत त्यांचा सन्मान व्यासपीठावर आपण करतोय. मी आदरणीय सरांना विनंती करतो की त्यांनी सन्मान स्वीकारावा. म्हस्के साहेबांचा सन्मान आतिशजी भूमकर करतील. म्हस्के साहेबांच्या वतीनं संतोष सरांचा सन्मान होतोय.
यानंतर मी म्हस्के साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, आजचे कवी मनाचे सत्कार मूर्ती, आमचे मित्र संतोष भुमकर, जसं त्यांनी कवितेला शीर्षक दिलेलं आहे किंवा कवितेचं नाव ठेवलेलं, कविता संग्रहाचं नाव ठेवलेलं आहे दगडातला पाझर, तसाच फोर्स मधला कुठलाही जवान असू द्या, अधिकारी असू द्या किंवा कोणी असतो तो भावनिक असतो. आणि आज मला एवढा आनंद झालेला आहे की त्यांनी त्याच्या ह्या कविता संग्रहाचं प्रकाशन सोहळा आपले सर्व दिग्गजांच्या हस्ते तिथं संपन्न होत आहे. ह्याच्यामुळं माझं मन अक्षरशः भरून आलेलं आहे, गळा दाटलेला आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे, ज्या अर्थी कविता संग्रहाला नाव दिलेलं आहे दगडातला पाझर, तसाच ह्याचाच अर्थ असा आहे की हा सर्वसाधारण ह्या पेरंगुट गावातला एक सर्वसाधारण कुटुंबातला जवान आहे. त्याची इच्छाशक्ती बघा, विचारशक्ती बघा, त्याचे प्रयत्न बघा. तो इथंच थांबलेला नाही. आजपर्यंत मी बघत आलो, मी 39 वर्ष 3 महिने सेवा केली. त्या सेवा कालावधीत असे 2-3 हिरे मला सापडले की अजून आमचे कविमनाचे आहेच. गट 5ला 7ला आहेत. त्यांच्या कविता फार सुंदर असतात. सर्व करून रोजची दैनंदिनी आहे त्याच्यावर कविता असतात, समाजावर असतात, त्याच्यातनं प्रेरणादायक कविता असतात. तशाच संतोषच्याही कविता मी वाचल्या, पण आता माझी एवढी स्मरणशक्ती काही एवढी चांगली नाही, आता विसरायला होतं. त्याच्यामुळे मला काही एवढ्या आठवत नाहीत कविता, पण फार सुंदर लेखन केलेलं आहे. मीच नाही तर माझ्या मंडळींनी वाचल्या, माझ्या मुलांनी वाचल्या. आणि त्या निमित्ताने मी आवर्जून इथं उपस्थित राहिलेलो आहे. सांगायचा महत्त्वाचा भाग म्हणजे की आत्ता सरांनी, पवार सरांनी गडचिरोलीचा वगैरे विषय काढला. आता जर गडचिरोली विषय काढला तर गडचिरोली असं ठिकाण आहे की आदिवासी लोक आहेत, एवढं प्रगत झालेलं नाही. तर त्या ठिकाणी सुद्धा ह्या व्यक्तीने कारवाफा म्हणून गाव आहे, कॅम्प आहे, तिथं सुद्धा भरती पूर्वी प्रशिक्षण त्यांनी चालू केलं. आतापर्यंत 39 वर्ष 3 महिन्याच्या नोकरीत किंवा सेवेत हा एकमेव व्यक्ती हे काम करू शकला. म्हणजे त्याची जिद्द बघा. परत मी गेल्या वर्षी तिथं आलो होतो, गेल्या वर्षी हा तुमचं कॅम्पस बघितलं. म्हणजे त्याला तळमळ आहे. समाजाचं देणेकरी आपण आहोत, आपण फक्त म्हणतो, पण अक्षरशः तो जगतो आहे. आणि आत्ताच नाही, जसा सेवेत आल्यापासून तो जगतोय. तो शिपाई होता, शिपाईपासून मी त्याला ओळखतोय. त्याचा स्वभाव गुणधर्म एवढं मृद आहे की विचारण्याची सोय नाही. आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्यावर जे संस्कार झाले तसेच त्याला त्याची जीवनसाथीने बी मिळाली, तिने बी भयंकर त्याला साथ दिली. त्याच्यामुळे हा तो करू शकला. त्याला म्हणजे अडीअडचणी भरपूर आल्या, अडीअडचणी भरपूर आला. आता मित्रांनो, तुम्ही आता इथं बसले, तुम्ही त्यांनी काही तुम्हाला आपले उपमा दिली, त्या उपमेप्रमाणे जर बघितलं गेलं तर आता बाहेरही अकॅडमी वगैरे चालतात. त्या कुठल्या बेसवर चालतात तुम्हाला माहिती आहे, आणि आपली अकॅडमी कशी चालते आपल्याला माहिती आहे. म्हणजे ही तळमळ आहे. ह्या तळमळीला तुम्ही तुमचं सर्व द्या. सर्व द्या म्हणजे काय? तुमची शारीरिक मेहनत द्या, अभ्यास करा, आणि तुम्ही प्लॅटफॉर्म पकडा. प्लॅटफॉर्मला गेल्यानंतर कुठली ट्रेन येते त्या ट्रेनमध्ये बसा. त्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर पुढचा अभ्यास करा. MPSCचा करा, UPSCचा करा. जसं पवार सरांनी सांगितलं की ह्याच्यातनं IG होतील, DG होतील, अपेक्षा हीच आहे आणि त्याची तळमळ हीच आहे. हे आपण समजून घ्या आणि तुम्ही त्या प्रयत्नाला 100% अनुमोदन द्या.
मेहनत करा. ह्याच्या व्यतिरिक्त भरपूर बोलण्यासारखं आहे, पण वेळेचं भान ठेवून मी माझं वक्तव्य इथंच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी संतोष सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या आवडत्या 2 कविता आपल्या सर्वांच्या समोर सादर कराव्यात. धन्यवाद सर. आपला कार्यक्रमाचा वेळ खरं तर 5 ते 7 आहे. बरोबर 7 वाजलेत. जास्त वेळ घेणार नाही, परंतु ज्या 2 गोष्टी महत्त्वाच्या पोचवायच्यात, सांगायच्यात त्या घेणार आहे. पवार सरांनी जी कवितेचा उल्लेख केला, मी लिमये सरांना पण सांगितलं, तीच कविता की जी मी आठवड्यातून किंवा 15 एकदा तरी ती वाचतो आणि त्या काही गोष्टी मी स्वतःला सांगत असतो. ती म्हणजे नको. नको. तू विश्वास आहे स्वप्नांचा, तुटून कधी देऊ नको. तू विश्वास आहे स्वप्नांचा, तुटून कधी देऊ नको. तू विचार आहे प्रगतीचा, दाबून कधी ठेवू नको. यशस्वी तू आहे होणार, यशस्वी तू आहे होणार. विजय स्वतः मानू नको. झोकून दे इतरांसाठी, झोकून दे इतरांसाठी. एकट्यापुरता जगू नको. कितीही केले काम चांगले, कितीही केले काम चांगले. कौतुकाची अपेक्षा करू नको. आठवण तुझी कोणी काढावी, आस जीवा कधी लावू नको. विसरतील वेळेला कार्य तुझे, विसरतील वेळेला कार्य तुझे. हिरमुसून कधी जाऊ नको. रोज नवे निर्माण करण्या तू स्वतःला कधी रोखू नको. जीवन सुंदर जरी निर्मिले, जीवन सुंदर जरी निर्मिले, म्हणजे एखाद्याला आपण आधार दिला. जीवन सुंदर जरी निर्मिले तरी हस्तक्षेप कधी करू नको. दिला जरी तू आधार कधी स्मरणात कधी ठेवू नको. तू एक माध्यम परमेश्वराचे, तू एक माध्यम परमेश्वराचे. मार्गदर्शक स्वतःला समजू नको. संदेशवाहक आहेस तू. विश्वासघात कधी करू नको, विश्वासघात कधी करू नको. दुसरा उल्लेख तो सरांनी केला. तो खरंच जे बघतोय, अनुभवतोय, दिसतंय, खटकतंय आणि प्रामाणिकपणे सगळ्यांना एक विनंती करायची आहे. विनंती सगळ्या सोयऱ्यांना हात जोडून भरल्या हृदयाने विनंती करतो तुम्हाला. हात जोडून भरल्या हृदयाने विनंती करतो तुम्हाला. जेव्हा मी असेल, जेव्हा मी असेल मृत्यूशयेवर शांत निवांत झोपलेला, तेव्हा तुम्ही याल मला व माझ्या नातलगांना भेटायला. तेव्हा खरंच गरज असेल का, ते खरंच जाणवेल का मला. त्यापेक्षा आत्ताच थोडा वेळ काढा, भेटा एकमेकांना. हात जोडून भरल्या हृदयाने विनंती करतो तुम्हाला. तेव्हा तुम्ही माझ्या चुका, मूर्खपणा विसरलेला असाल. तेव्हा तुम्ही माझ्या चुका, मूर्खपणा विसरलेला असाल. माझ्या जाण्याची खंत तुम्ही भरल्या डोळ्यांनी व्यक्त कराल. त्यापेक्षा आजच समजूतदारपणे ते तुम्ही मला सांगा ना. निरपेक्ष, स्वच्छ आणि विश्वासाचे नाते आत्ताच निर्माण करा ना. हात जोडून भरल्या हृदयाने विनंती करतो तुम्हाला. तेव्हा तुम्ही माझा आदर कराल, कौतुकाचा थाट मांडाल. माझ्यासोबतच्या अनेक आठवणी इतरांना बोलून दाखवाल. तेव्हा नसेल मी सगळे माझ्या कानाने ऐकायला. त्यापेक्षा आजच आपल्या नात्यावर बोलू ना खुल्लम खुल्ला. हात जोडून भरल्या हृदयाने विनंती करतो तुम्हाला. तेव्हा माझी अर्धवट कामे एकीने तुम्हीच पूर्ण कराल. तेव्हा तुम्ही माझी अर्धवट कामे एकीने तुम्हीच पूर्ण कराल. त्यापेक्षा त्या कार्याचे महत्त्व तुम्हीच भरभरून सर्वांना सांगा ना. तेव्हा त्या कार्याचे महत्त्व तुम्ही भरभरून सर्वांना सांगाल. त्यापेक्षा आजच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा ना. आपले हे कार्य आपणच एकीने नेऊ पूर्णत्वाला. हात जोडून भरल्या हृदयाने विनंती करतो तुम्हाला. तेव्हा मी नसेल या जगात तुम्हाला भेटायला आणि बोलायला. आपल्या नात्यातील आठवणी या जगाला सांगायला. तेव्हा नको कोणतीच खंत तुम्हाला वाटायला. म्हणून म्हणतो आत्ताच शिकू प्रत्येक अनुभव जगायला. हात जोडून भरल्या हृदयाने विनंती करतो तुम्हाला. कारण तेव्हा नसेल मी तुमचे माझ्यावरचे प्रेम जाणून घ्यायला, तुमचे धन्यवाद मानायला आणि माझे मत व्यक्त करायला. एक क्षणही पुरा असतो आयुष्य जगायला, होय जग सोडायला. म्हणून म्हणतो वाट नका बघू एकमेकांशी बोलायला, भेटायला. हात जोडून भरल्या हृदयाने विनंती करतो तुम्हाला. हात जोडून भरल्या हृदयाने विनंती करतो तुम्हाला. आणि सरते शेवटी गाव हे आपलं गाव असतं, प्रत्येकाला प्रिय असतं. आज जेव्हा केव्हा मी पप्पांना फोन करतो आणि पप्पा मला म्हणतात अरे मी वडजीरला आहे, मला इतका आनंद होतो की विचारू नका. मी पप्पांना ते बोलून पण दाखवले
अशीच एक रचना चुकतंय कुठं. कुणीतरी काहीतरी यातून घेऊन जावं एवढंच वाटतंय. चुकतंय कुठं. गाव तिथंच आहे जिथं होतं, गाव तिथंच आहे जिथं होतं, पण गाव पण काही दिसेना. आपुलकीचा वास, तो सहवास, हक्काने दिलेले हात उसने, पारावरच्या गप्पा, कुठं दिसत नाही पाटलांचा आप्पा. एक वाटीभर कालवण अर्ध्या गावात वास, एक वाटीभर कालवण अर्ध्या गावात वास, गावभर साखर जेव्हा झालो काठावर पास. जरी आई गेली मामाच्या गावाला, सरपण नाही चुलीला, कालवण देई पारा खालची आबय, भाकरीसाठी होती सुताराची आत्या. आता पारा खालची आबय भेटेना, सुताराची आत्याही दिसेना. गावातून फिरताना गाव माझेच, मला काही भासेना. घरं होती कौलारू शेणा मातीने सारवलेली, वाद जरी शेणाचा असला, मायेची आपुलकीची आस होती. घरात नसला रुपया तरी मनाची श्रीमंती उघड्या डोळ्यांना दिसत होती. पायजामा असायचा फाटलेला मागच्या आळीच्या तात्याचा, दूध घालायला आल्यावर अभ्यास कर पोरा म्हणत पावशेर जास्तच होतायचा. पास झालो तेव्हा आईबापाच्या आधी त्यानेच खांद्यावर उचलून घेतला. रतिबाचे पैसे न मागता गावभर साखर वाट म्हणाला. आता दूध गावात रतिबाचं मिळाना, पायजामा फाटलेला तात्या काही गावात दिसेना. देऊळ होतं छोटं लाकडाच्या तुळया, भक्ती होती मोठी भलतीच माया. आता काकड आरतीला लवकर कोणी येईना, बत्त्याभर नाश्ता तरी बी तो पुरणा. घरं झाली मोठी रंगीबरंगी फरशी त्यात आली, शेणाचा वास काही येईना. माणसं झाली खंडीभर पण माणुसकी काही दिसेना. चुकतंय कुठं माझं मला कळेना. गाव तिथंच आहे जिथं होतं, पण गाव पण काही दिसेना, गाव पण काही दिसेना. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर सरांना मी आजच्या या व्यासपीठावरूनच विनंती करेन की आपल्या या कविता सर्व व्हिडिओ स्वरूपात आमच्यासमोर याव्यात. आम्ही ही पुस्तक वाचलंय पण तो भाव आमच्या मनामध्ये जागा नाही झाला. पण सरांनी जर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवल्या तर अधिक खोलात त्या कविता आपल्या सगळ्यांच्यापर्यंत पोहोचतील. आपल्या या कार्यक्रमास आपल्या सर्वांचे स्नेही भानुदासजी गोळे देखील आलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाचे आभार रामदासजी पवळे करतील, पण तत्पूर्वी रामदासजी पवळे सरांचा सन्मान संतोषजी भूमकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या सर्वांसाठी एक सूचना आहे. पुस्तक विक्रीसाठी आपण पाठीमागे एक काउंटर लावलेला आहे, तिथं आपल्याला पुस्तकं घेता येतील. हॅलो. जय तुळजाभवानी सेवा ट्रस्ट त्याचप्रमाणे आदिशक्ती युवा प्रेरणा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आजच्या या पुस्तक प्रकाशन समारंभासाठी खरं तर कुठलाही कार्यक्रम म्हटलं तर मान्यवरांना घरी जाऊन निमंत्रण देणं अपेक्षित असतं. आणि आजच्या कार्यक्रमाला आलेले सर्वच मान्यवर एवढे दिग्गज आहेत की त्यांना खरंच घरी जाऊन निमंत्रण देणं हे आम्हाला उचित असताना सुद्धा आम्हाला जमलेलं नाही. केवळ फोनवरच्या निमंत्रणाने ते आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी वेळ काढून खूप वेळ उपस्थित आहेत. सन्माननीय वसंत लिमये सर असतील, सन्माननीय शिरीष काका निंबाळकर, दिलीप काका निंबाळकर असतील, आमचे मार्गदर्शक सन्माननीय गुलाबजी सापकाळ सर असतील, त्याचप्रमाणे सन्माननीय धोंडीबा कुंभार सर, सन्माननीय सुनीलजी पाटील सर, त्याचप्रमाणे क्रीडा शिक्षक आमचे मार्गदर्शक सन्माननीय संदीप पवार सर, त्याचप्रमाणे सन्माननीय द्वितीयताई सोनवणे, त्याचप्रमाणे अविनाशजी पवळे सर, नचिकेतजी शिरे, वीरेंद्रजी तिखे, त्याचप्रमाणे सन्माननीय उद्योजक समीरजी पोतनी सर, त्याचप्रमाणे PDCC बँकेचे अधिकारी आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुरेशभाऊ नांगरे असतील, उद्योजक सन्माननीय बसवराज बेन्नी असतील, सन्माननीय अप्पासाहेब खानेकर, त्याचप्रमाणे पोलीस पाटील यमुनाताई मरगळे, त्याचप्रमाणे सन्माननीय भानुदासजी गोळे, निलेशजी लांडगे, त्याचप्रमाणे आमच्या आदिशक्ती युवा प्रेरणा केंद्राचे विद्यार्थी आणि त्यांचे सर्व पालक, सर्व वाचक या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिले आणि या छोट्याशा कार्यक्रमाला अतिशय आनंददायी सोहळ्यामध्ये रूपांतरित केल्याबद्दल मी या सर्वांचं
जय तुळजाभवानी सेवा ट्रस्ट, आदिशक्ती युवा प्रेरणा केंद्र आणि माझे मित्र ज्यांचं आज या ठिकाणी कविता संग्रह प्रकाशित झाला असे सन्माननीय पोलीस निरीक्षक संतोषजी भूमकर सर आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. आपल्या सर्वांच्या येण्यानं म्हणजे व्यासपीठासमोरील मान्यवर आणि व्यासपीठावरील मान्यवर या सर्वांच्या उपस्थितीतून हा कार्यक्रम गोड झाला, भावनिक झाला आणि प्रेरणादायी सुद्धा झाला. आपल्या या दगडातील पाझर कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला असं सांगतो आणि या कार्यक्रमाची सांगता सर्वांनी उभं राहून सामूहिक पसायदान म्हणून होईल. त्यानंतर सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे. सामूहिक पसायदान आपण म्हणूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो. परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सुरे पाहो जो जे वांचिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटता भूता चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्व ही सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकिये. दृष्टादृष्ट विजय होईची तेने विश्वेश्वराव हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला.